उलटं म्हणलं का कसं असतं, उलटं म्हणलं का पहिले पाय बाहेर येते मग डोकं बाहेर येतं, आणि सीधा म्हणलं का पहिले डोकं बाहेर येतं मग पाय बाहेर येते. आणि ज्याचे पहिले पाय बाहेर येते का त्याला पायळू म्हणते. आणि ज्याचं डोकं बाहेर येतं, आता सगळं नॉर्मल डोकंच बाहेर येतं सगळ्यांचं, कारण की बाळ जे आहे ना ते पोटामध्ये उलटं असतं, खाली डोकं असतं वरती पाय असते. त्याच्यामुळं आसन पण उलटे करायचे, खाली डोकं ठेवायचे पाय वर करायचे. त्याच्याने कसं डोकं ठिकाण्यावर येऊन जातं. मग आपण कसं आता ही भागदौडची जिंदगी, एवढी डिजिटल जिंदगी झाली, आपण काय डोक्यावर उभं राहतच नाही, आपण नुसतं पायावरच उभं राहतो. त्याच्यामुळं डोकं आपलं नीट चालत नाही. त्याच्यामुळं आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का, दिवसातून 1-2 घंटे तरी डोक्यावर उभं राहिलं पाहिजे, पायावर करून डोक्यावर उभं राहायचं. त्याच्याने काय होईल, डोक्यावर प्रेशर पडेल, डोकं थोडं व्यवस्थित चालायला लागेल. समजलं का? त्याच्यामुळं बघा, असं प्रकारे तुम्हाला चांगलं ज्ञान देतोय मी, आणि हे ज्ञान तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही, कारण की एवढा डीप विचार कोणीच करू शकत नाही माझ्याशिवाय. मी लय डीपचा विचार करतो, लय डीप विचार करतो, एवढा डीप विचार करतो, तेवढं डीप म्हणजे पृथ्वी बी तेवढी खोल नसन. पृथ्वी काय, तुम्ही आज आकाशात जरी वर गेले ना, आकाशात जरी अशी वर सीधा वर जरी गेलं ना, म्हणजे मोजूच शकत नाही, एवढं डीप आहे. जाऊन जाऊन कुठलं जाणार आहे, माणूस संपून जाईन, एवढं वर जातच गेलो जातच गेलो जातच गेलो जातच गेलो, संपून जाईन, आयुष्य संपून जाईन, पण रस्ता संपणार नाही, एवढं दूर एवढं दूर. म्हणजे बघा, एवढं डीप विचार करतो मी, लय डीप. म्हणजे सोबत 100 जण जर निघाले, समजा पेट्रोल संपून जाईन, ते 100चे 100 लोक संपून जाईल, तरी रस्ता संपणार नाही. म्हणजे आपलं युनिवर्स एवढं एवढं मोठं आहे, एवढं मोठं. म्हणजे तुम्ही चालत जा चालत जा चालत जा चालत जा, संपणारच नाही. म्हणजे एवढं दूर आहे, आणि तेवढं आपल्याकडे फ्युल पण नाही एवढं दूर जाण्यासाठी, आणि फ्युल तेवढं घेऊन जायसाठी असं काही स्टोरेज पण नाही आपल्याकडं. म्हणजे तेवढी ऊर्जाच निर्माण नाही झाली, आणि तेवढं म्हणजे कोणीच नाही करू शकत. म्हणजे पूर्ण आपल्या डोक्याच्या पलीकडची गोष्ट आहे ती. म्हणजे एवढं डोक्याच्या पलीकडची गोष्ट, म्हणजे एवढं मी डीप विचार करतो बघा.